नमस्कार मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः 2023 ला जी भरती झाली होती त्यामधील महत्त्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पष्टीकरणासह घेत आहोत। हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ संच असणार आहे हा खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्नसंच आणि व्हिडिओ संच ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे असे मिळून 20 प्रश्न घेतलेले आहेत। सोबतच आपल्याला PDF देखील दिलेली आहे। PDF जर डाउनलोड करायचे असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं YouTube चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे। त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा। आणि नवीन असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक राज्य आहे। प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। प्रश्न काय आहे पहा, देशातील असं कोणतं राज्य आहे हे प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर महाराष्ट्र राज्य हे भारतातील आपल्या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे। याविषयी काही महत्त्वाचे नोट्स आहेत पहा, म्हणजे पॉइंट्स आहेत। तर त्या पॉइंट्समध्ये काय काय आहे, कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या नगदी पिकांपैकी एक आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते। भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य आहे गुजरात, त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर आहे तेलंगणा राज्य। महाराष्ट्र हे भारतातील किंवा देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक राज्य म्हटलं जातं। सर्वात पहिला क्रमांक कोणाचा आहे, तर सर्वात पहिला क्रमांक आहे गुजरातचा, दुसरा आहे त्यानंतर महाराष्ट्राचा आणि तिसरा जो आहे तो आहे तेलंगणाचा। आणि हे एकूण क्षेत्राच्या सुमारे 34% व्यापते आणि उत्पादनामध्ये 17% योगदान देतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण हे जास्त आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे। अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये जशास तसे विचारण्यात आले होते। भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण हे जास्त आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर साल हा जो वृक्ष आहे तर याचं प्रमाण हे जास्त आहे। कशाच्या ठिकाणी, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जे काही मिश्र वन आहेत त्यामध्ये साल वृक्षाचं प्रमाण हे सर्वाधिक आहे। हे वृक्ष मूलतः भारतीय उपखंडातील आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेस पूर्वेस म्यानमारपासून नेपाळ, भारत आणि बांगलादेश पर्यंत आढळते। छत्तीसगड आणि झारखंड या 2 भारतीय राज्यांचा साल हा राज्य वृक्ष आहे। पहा, या ठिकाणी काय आहे, राज्य वृक्ष देखील आहे। कोणत्या कोणत्या राज्याचा आहे, छत्तीसगड आणि झारखंड या राज्याचा। मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न की महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, साल वृक्ष। प्रश्न क्रमांक 3 आहे, परतीचा मान्सून म्हणजेच पहा रिट्रीटिंग मान्सून जो आहे तो ऋतूमध्ये डॅश कमाल पर्जन्यवृष्टी होते। म्हणजे काय प्रश्न आहे आपल्याला, परतीच्या मान्सून ऋतूमध्ये कोणत्या ठिकाणी कमाल पर्जन्यवृष्टी होते। किमान आणि कमाल हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत। किमान आणि कमाल, किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त। या ठिकाणी काय विचारले, परतीच्या मान्सूनच्या ऋतूमध्ये कोणत्या ठिकाणी कमाल पर्जन्यवृष्टी होते। आणि ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, तर तामिळनाडू या राज्यामध्ये। याचे नोट्स पहा, तर परतीच्या मान्सून ऋतूमध्ये तामिळनाडू या ठिकाणी कमाल पर्जन्यवृष्टी होते। तामिळनाडू हे भारताच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर स्थित असणारं राज्य आहे। दक्षिण भारतात सामान्यतः नैऋत्य मान्सून पासून पाऊस पडतो, पण अरबी समुद्रावरून निर्माण होणाऱ्या या नैऋत्य मान्सूनला पश्चिम घाटामध्ये अडथळा येतो, म्हणून तामिळनाडूमध्ये बहुतेक जो पाऊस आहे तो ईशान्येकडून पडतो आणि हिवाळ्याच्या हंगामामध्ये मान्सूनच्या साईडने पडत असतो। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल तामिळनाडू राज्य। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे। आपल्याला मित्रांनो राज्यघटना आणि संविधान म्हणजे एकच आहे, तर यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात आणि जो TCS पॅटर्न आहे त्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला संविधानावरती प्रश्न विचारले जातात। त्यातीलच हा एक प्रश्न आहे, भारतीय संविधानातील असा कोणता अनुच्छेद आहे जो मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे। आणि हा अनुच्छेद आपल्याला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे,
तो आहे अनुच्छेद 51A हा जो आहे तर हा मूलभूत कर्तव्याशी संबंधित असणारा अनुच्छेद आहे। यामध्ये पहा, स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा जो उल्लेख आहे तो 51A मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारलेला आहे, हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये विचारलाय, हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारलाय आणि हे सर्वचे सर्व जे आहेत हे TCS पॅटर्न कंडक्टरचं, यामध्ये पोलीस भरती सोडता बाकीचे जेवढ्या परीक्षा आहेत तर तलाठी झालं, म्हाडा झालं, वनरक्षक भरती झालं तर ते TCS पॅटर्न घेतं। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलेले आहे। कधीच्या विचारले आपल्याला, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये मागील दशकात डॅश म्हणजे किती व्यक्तींनी स्थलांतर केलेलं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर सुमारे 21 कोटी लोकांनी। महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सन 2011ची भारतीय जनगणना म्हणजे 15वी भारतीय जनगणना होती आणि 2011च्या नंतर अद्यापही एकही जनगणना झालेली नाही। भारतामध्ये दर 10 वर्षानंतर जनगणना घेतली जाते आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी इतकी होती। उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे आणि सन 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकामध्ये सुमारे 21 कोटी व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो। या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात। त्यातील पहिला प्रश्न काय आहे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे। लक्षात ठेवा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि हा शेकरू जो आहे तो कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला जास्त करून पाहायला मिळतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, जे की पुणे या ठिकाणी स्थित आहे। या ठिकाणी शेकरू हा जो प्राणी आहे हा पाहायला मिळतो आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे पहा शेकरू, आणि शेकरू हा प्राणी जो आहे तो खार वर्गातील एक प्राणी आहे। शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने आपल्याला भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो। यावरती प्रश्न आपल्याला असा विचारला होता की भीमाशंकर हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते आहे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे। पहा, शीत वाळवंट म्हटलं की सर्वात पहिला प्रश्न आहे आपल्याला थंड। शीत म्हणजे काय, तर गार किंवा थंड, आणि थंड जे आहे तर हे खालीलपैकी सर्वाधिक जास्त म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र स्थित आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते। या ठिकाणी 2 प्रश्न हे तयार होतात। पहिला प्रश्न काय की ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये मतदानासाठी कमीत कमी किती वय असणं आवश्यक होतं, तर त्या काळामध्ये होतं पहा पर्याय क्रमांक 1 तर 21 वर्षापेक्षा जास्त। किती, 21 वर्षापेक्षा जास्त। आणि सध्या किती आहे, तर सध्या म्हणजे 2025 जे चालू आहे त्यामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त जर वय झालं तर आपण मतदान देण्यासाठी पात्र असतो। या ठिकाणी थोडंसं समजावून घ्या मित्रांनो, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। तर प्रश्न काय आहे की स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक वय जे होतं ते 21 वर्षापेक्षा जास्त होतं आणि मतदानाचं वय हे कायद्याने स्थापित केलेलं किमान वय आहे जे एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक निवडणुकामध्ये मतदान करण्यास पात्र होण्यापूर्वी गाठलं पाहिजे। 61वी ज्यावेळी घटना दुरुस्ती झाली 1988 1989 ची, तर त्या काळामध्ये मतदानासाठीचं जे वय आहे तर ते 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आलं होतं। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे,
ताजमहाल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? TCSने आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 8 वेळा विचारलेला आहे. प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. ताजमहल जो आहे तर ताजमहल कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ते शहर आहे पर्याय क्रमांक 1 तर आग्रा या ठिकाणी आहे ताजमहल. आणि ताजमहलसाठी राजस्थानमधील मकराना येथील संगमरवर जो दगड आहे त्याचा वापर करण्यात आला होता. आणि ताजमहलला 1983 साली युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये समावेश त्याचा करण्यात आला होता. आणि आपल्याला राज्य विचारलं, लक्षात ठेवा आग्रा हे कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. म्हणजेच आपल्याला प्रश्न असा होईल की ताजमहल हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हा प्रश्न तुमच्यासाठी. या ठिकाणी अजून एक कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे की प्रतिकृती ताजमहलची प्रतिकृती जी आहे ती आहे बीबी का मकबरा. बीबी का मकबरा, बीबी का मकबरा हे जे आहे तर ही ताजमहलची प्रतिकृती आहे. आणि ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा बीबी का मकबरा. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा त्याला आपण आयर्न बेल्ट म्हणतो तर हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा कोणता दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा जो आहे हा देशातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर छत्तीसगड व महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे पहा हा आयर्न बेल्ट स्थित. यामध्ये प्रश्न थोडासा समजून घ्या. दुर्ग बस्तर आणि चंद्रपूर हा जो आयर्न बेल्ट आहे तर हा भारतातील छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेला आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलाडीला पर्वत श्रेणीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे हेमेटाइट्स आढळतात. टेकड्यांच्या श्रेणीमध्ये सुपर हाय ग्रेड हेमेटाइट लोह खनिजाचे 14 साठे आहेत. आणि या ठिकाणी उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? आपल्याला काय विचारले की कोणत्या प्रदेशामध्ये जास्त करून कोळशाचं खनन होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र हा जो प्रदेश आहे तर यामध्ये कोळशाचं जे खनन आहे ते जास्त प्रमाणात केलं जातं. कोळसा हे एक प्रकारचं जीवाश्म इंधन आहे आणि झारखंड हे भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य आहे. कोरबा, चिरीमिरी आणि महाराष्ट्र ही सर्वोच्च कोळसा उत्पादक असणारे प्रदेश आहेत. आणि आपल्या भारत देशामध्ये कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र प्रदेशामध्ये कोळशाचं जे खनन आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 2019ला विचारण्यात आला होता आणि 2023ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय विचारले की निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील अशी कोणती संस्था आहे की ती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी काम करते? आणि ती जी संस्था आहे तर ती आहे BNHS. म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी म्हणजे BNHS ही संस्था जी आहे ती कार्य करत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले? हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. कोणत्या वर्षी किंवा कोणत्या साली लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिलं होतं? आणि ते जे आहे तर ते आहे डिसेंबर 1929. लक्षात ठेवा डिसेंबर 1929 मध्ये. यामध्ये जर आपल्याला तारीख विचारली गेली तर 19 डिसेंबर 1929 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनामध्ये ऐतिहासिक पूर्ण स्वराज्य ठराव जो आहे तो मंजूर केला होता. आणि 1929 मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय जे होते लॉर्ड आयर्विन तर यांनी एक अस्पष्ट घोषणा केली ज्याला आयर्विन घोषणा किंवा आयर्विन करार म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? पहा कथ्थक मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतला होता की त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण राज्य आणि प्रत्येक राज्याचं जो लोकनृत्य आहे ते देखील आपण घेतलं होतं. तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे की कथ्थक कोणत्या राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे? तर हा आहे उत्तर प्रदेश या राज्याचा. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने
बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्रित केले आणि स्वदेशी चळवळ म्हणून परदेशी वस्तूंवरती बहिष्कार घातला। या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इतिहासाचा थोडाफार अभ्यास केला आहे त्यांना ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्यांना ही पटकन देखील सांगता येईल। महाराष्ट्रातील खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने बंगालच्या फाळणीला विरोध केला आणि तो विरोध दाखवण्यासाठी त्या लढ्यामध्ये भारतीयांना एकत्र करण्याचं काम केलं। तसेच त्यांनी स्वदेशी चळवळ सुरू करून जो काही परदेशी माल होता किंवा परदेशी वस्तू होत्या त्या वस्तूंवरती बहिष्कार घातला। ते व्यक्तिमत्व कोण आहे तर ते होते बाळ गंगाधर टिळक। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा डॅश अलंकार होतो। या ठिकाणी जे काही आपण 16 ते 20 प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णपणे मराठी व्याकरणावर आधारित घेतलेले आहेत आणि या ठिकाणी अलंकारावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। पहा कोणता अलंकार, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय एक व्याख्या विचारलेली आहे। कशाची व्याख्या आहे ती तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला त्याचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर त्यावेळी होत असतो पर्याय क्रमांक 4 तर अनन्वय अलंकार होतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17 आहे, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। मित्रांनो असे प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्न मध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत। हे आहे दुसरं आणि हे आहे पहिलं। पण हा जो पण शब्द आहे या पण शब्दावरून आपल्याला वाक्याचा प्रकार जो आहे तो सांगता येतो आणि हे जे वाक्य आहे तर हे संयुक्त वाक्य आहे। संयुक्त वाक्य काय आहे लक्षात ठेवा, दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात। जे एक जोड वाक्य तयार होते त्याला संयुक्त वाक्य म्हणतात आणि हे जे आपल्याला दिलेलं वाक्य आहे तर या वाक्यामध्ये पण या न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडलं आहे। पहिलं वाक्य काय आहे, आज सण आहे। दुसरं वाक्य आहे खिशात पैसे नाहीत। पण हा जो शब्द आहे तर याने या दोन वाक्यांना जोडण्याचं काम केलं आहे म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 18 आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। या ठिकाणी शब्द आहे स्वगत। स्वगतचा अर्थ काय होतो? स्वगत म्हणजे काय तर स्वतःशी केलेलं जे भाषण असतं त्याला स्वगत म्हणतात। पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। सुस्काराचा अर्थ काय होतो तर दुःखाने सोडलेला जो श्वास असतो त्याला आपण निश्वास म्हणतो किंवा श्वास म्हणतो त्याला म्हणतात सुस्कारा। स्वगत म्हणजे काय तर स्वतःशी केलेलं भाषण आणि संवाद म्हणजे काय तर दोन व्यक्तींमध्ये चाललेलं संभाषण त्याला संवाद म्हणतात। स्वगत म्हणजे स्वतःशी केलेलं भाषण। ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? म्हणजे एखादी गोष्ट असेल आणि आपल्याला त्या गोष्टीचा दर किंवा रेट जो आहे तो कमी करायचा आहे त्यासाठी आपण थोडासा वाद घालतो त्याला काय म्हणतो पहा, त्याला म्हणतो आपण ऑप्शन क्रमांक 4 तर घासाघीस करणे म्हणजे भाव कमी करणं। घासाघीस म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी त्या ठिकाणी वाद घालणं आणि घालमेल करणं म्हणजे काय तर भीती वाटणं। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत? पहा या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ। तर हे वाक्यातील कोणत्या घटकाशी संबंधित येतात? तर हे येतात पहा ऑप्शन क्रमांक 3 तर क्रियापदाशी संबंधित असतात। पहा कशाशी? क्रियापदाशी संबंधित आहेत हे सर्व शब्द। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आले होते आणि हे प्रश्न आपण सराव प्रश्न म्हणून घेत आहोत। आपल्याला जर किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इनसाइडर, त्याला देखील जाऊन जॉईन करा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।